गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, मेथीचं पीठ, मीठ आणि हळद घालून मेथीच्या पोळ्या अशा भिजवतात. शेंगदाणे, खरपूस, मुहागी भाजतात. बारीक मिरच्या आणि जाड मिरच्यासुद्धा भाजतात. केळीच्या बागातून केळीचे पानं तोडून आणतात. केळीच्या पानांवरच चटणी भाकरीचा बेत असतो. शेंगदाण्यांची साल काढली जाते आणि लसूण भरपूर सोलला जातो. कोथिंबीरसुद्धा धुवून चिरून ठेवतात. भिजवलेल्या मेथीच्या पिठाच्या छोटे छोटे गोळे बनवतात. पिठात बुडवतात, त्याला तेल लावतात आणि त्याच्या पाऱ्या बनवून पोळ्या लाटतात आणि तव्यावर दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घेतात. पुष्पाताई, रेखाताई आणि जयश्री काकूंची मस्त टीम जमली आहे. भाजलेले शेंगदाणे, मिरच्या, मीठ, कोथिंबीर, आलं आणि लसूण घालून जाडसर चटणी वाटतात आणि यावर ओवा, जिरे आणि लसूण यांची कडकडीत तेलाची फोडणी ओततात. केळीच्या पानांवर मेथीची पोळी, चटणी, कांदा, लोणचं आणि पापड असा भन्नाट बेत जमला आहे.